नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल उंड्यामध्ये केळी घालून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी तुम्ही 100% करून पाहणार बरं का. इतकी छान पौष्टिक आहे बरं का. रेसिपी जर एकदा करून खाल्लात ना तर घरातली मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा करायला सांगतील बरं का. इतकी छान होते, जबरदस्त. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार. परफेक्ट असा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ. तर एका भांड्यामध्ये ना 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ काय अगोदरच मी चाळून घेतलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं हळद घालूयात आणि चवीसाठी मीठ घालूयात. हळद मीठ ना पिठामध्ये मिसळून घेऊयात. मला बघा कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर सुरुवातीला सांगते. तर आज आपण करत आहोत केळीची पुरणपोळी बरं का. मग त्याच्यासाठी इथं तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता किंवा 1 कप गव्हाचं पीठ 1 कप मैदा वापरला तरीसुद्धा चालेल. पण आज आपण पौष्टिक पोळी करत आहोत, त्याच्यासाठी इथं ना मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. पण गव्हाचं पीठ हे चांगल्या क्वालिटीचं असावं बरं का. अगदी रेशनीचं गव्हाचं पीठ वापरत असाल ना मग थोडंसं ना मैदा त्याच्यामध्ये वापरू शकता किंवा ना रेशनिंगचं पीठ आणि चांगल्या गव्हाचं पीठ असं दोन्ही तुम्हाला मिसळून घ्यायचं आहे बरं का. तरच पोळ्याही तुमच्या फुटणार नाहीत. आता बघा थोडं थोडं पाणी घालून कसं पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी छान मर्दून घ्यायचं आहे पीठ. जितकी तुम्ही ही कणिक चांगली मळाल ना तितक्या पोळ्या तुमच्या टम्म फुगणाऱ्या, मऊ लुसलुशीत होतात. पोळी करण्यासाठी जे काही आहे ते सर्व काही पिठावर अवलंबून आहे बरं का. जितकं तुम्ही छान प्रकारे पीठ मळाल बिलकुलसुद्धा तुमची पोळी ही फुटणार नाही. हे पीठ जे आहे का नाही, म्हणजेच की कणिक आपण मळतो का नाही, ती जर घट्ट झाली तर पोळ्या कडक होतात आणि शिवाय ना फुटतातसुद्धा. कप पीठ तुमचं मरदलेलं छान मऊ लुसलुशीत असेल ना तितकी पोळीसुद्धा तुमची परफेक्टच होणार बरं का. फुटत नाहीत आणि अगदी वेलासारख्या अशा छान पोळ्या होतात. आता इथं बघा पीठ आपलं किती छान चिकन असं मळून झालं. आता 2 कप गव्हाच्या पिठाला मळण्यासाठी 1.5 कप इतकं पाणी लागलेलं आहे. वरून थोडंसं तेल आपण लावूयात, म्हणजे पिठाचं वरलं आवरण आहे ना ते कडक होणार नाही. आता आपण मळलेलं पीठ ना एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि बाजूची आपण तयारी करूयात. तोपर्यंत आपलं पीठ का नाही छान असं भिजलं जाईल. जवळजवळ हे पीठ 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचं, म्हणजे पोळ्या ना आपल्या छान येतात. आता आपण पुरणपोळीचं पुरण करून घेऊयात. त्यासाठी गॅस चालू करून पॅन ठेवला. पॅनमध्ये 1 चमच तूप घालून घेतलं. तूप गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आपल्याला रवा. ह्याला चिरोटी रवासुद्धा म्हणतात बरं का. म्हणजे हा एकदम बारीकसा रवा आहे, तोच घ्यायचा आहे. तुम्ही जर मोठा रवा वापरत असाल तर एकदम मिक्सरला फिरवून घ्या, तेव्हा तो बारीक होईल, मग तुम्ही वापरू शकता. आता अर्धा कप रवा ना छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅस हा बारीक ठेवायचा, म्हणजे रवा हा आपला छान असा भाजला जातो. आपल्याला जास्त लालसरसुद्धा रवा करायचा नाही किंवा कच्चासुद्धा ठेवायचा नाही. आता इथं बारीक गॅसवरती आपला रवा भाजतोय ना तोपर्यंत आपण एक तयारी करून घेऊयात. ते म्हणजे बघा, आपण केळीची पुरणपोळी करत असल्यामुळे आपल्याला हवीत केळी. तर केळी नाही छान पिकलेली घ्यायची. ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेली असतात ना ती घेतलात तरीसुद्धा चालेल. आता इथं केळी जे घेतलीत ते मी 3 घेतलीत बरं का, मध्यम आकाराचे. अगदी तुमची ह्याच्यापेक्षा छोटी असतील ना केळी तर 4 केळी वापरलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. आणि अगदी जास्त जाडीला मोठी केळी असेल मग 2च केळी वापरा. केळी ही ना अगोदर मिक्सरला बारीक करून ठेवायची नाहीत, कारण ना केळीची जी आपण प्युरी करणार आहोत ना ती काळी पडते. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला वापरायची आहे ना त्यावेळेसच केळ्यांची पेस्ट करून घ्यायची आहे बघा. आता बघा तिन्ही केळ्याच्या ना छान मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी चकत्या करून घेतल्यात. पाणी वगैरे बिलकुलसुद्धा वापरायचं नाही आणि छान एकसारखी अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा. मस्त बारीक झाले का नाही. चला आता आपण गॅसकडे वळूया. तोपर्यंत बाजूला बघा बारीक गॅस ठेवून रवासुद्धा मी इथं मध्येत भाजत होते. केळ्याची प्युरी केल्यानंतर आपल्याला जरासुद्धा वेळ वाया न घालता लगेच घालून घ्यायचे आहे. आणि रवा बघा अति जास्त कडक होईपर्यंत भाजलेला नाही आणि कच्चासुद्धा ठेवला नाही. हलका छान तांबूस रंग आलाय बघा. ह्या पद्धतीतच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा बरं का, खमंग असा. तयार केलेली केळ्याची प्युरी ना लगेच आपल्याला ह्या रव्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि फटाफट असं आपण मिसळून घेणार आहोत. गॅस इथं बारीकच ठेवलेला आहे. आता बघा इथे छान असं जे केळ्याचा ओलसरपणा होता पूर्ण रव्याने असा शोषून घेतलेला आहे. आता गोडसाठी इथं वापरत आहे मी गूळ. तर गूळ बघा अर्धा कप इतका वापरलेला आहे. अर्धा कप रवासाठी अर्धा कप गूळ वापरलेला आहे. इथं ना जी केळी वापरली ती पिकलेली केळी वापरली. केळीसुद्धा गोड होती, त्याच्यामुळे पुरणपोळी ही छान गोड झाली. हवं तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता. आता गूळ घातल्यानंतर छान असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. गूळ इथं मी गुळची पावडर वापरलेला आहे. तुम्ही गूळ ना बारीक बारीक चिरून वापरा किंवा गूळ हा किसून वापरलात तरीसुद्धा चालेल. गूळ घातल्यानंतर सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. थोडंसं तुम्हाला मिश्रण ओलसर दिसेल, पण जसं आपण हलवत राहू तसं छान असं याला बाइंडिंग येते, एक गोळा तयार होतो. छान असा याचा गोळा तयार झाला की वरून आपल्याला वेलची पूड आणि थोडंसं ना जायफळ किसून घ्यायचं आहे. आता आपण छानही मिसळून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही सुकं खोबरं ना थोडंसं भाजूनसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. आता बघा छान असं इथं आपलं पुरण तयार झालं जसं आपल्याला पाहिजे तसं. आता आपण इथं गॅस बंद करणार आहोत.
तयार झालेलं पुरण आपण खाली एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता हे पुरण ना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मग पोळ्या करायला घ्यायच्या आहेत. आता हे बघा पुरण आपलं थंड झालं तर छान असं आपण हे मळून घेऊयात आणि ह्याचे जसं आपण पुरणपोळीमध्ये हुंडा करतो का नाही तसा करायचा आहे. मग पुरण आपण पुरणपोळीमध्ये कसं भरतो तर ह्याचे छोटे छोटे गोळे इथं करून घेणार आहे. म्हणजे ना पुरणपोळीचा उंडा करायला अजिबात वेळ लागत नाही. आता तुम्हाला हवं तितकं तुम्ही पुरण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक भरू शकता. पण इथं बघा जरा मी पुरण जास्तच भरत आहे, कारण जितकं पुरण जास्त तितकं पुरणपोळी खायला छान लागते. तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी पुरण भरून जास्त पोळ्या करू शकता. अर्धा कप रवा आणि आपण 3 केळी वापरली त्याच्यापासून 5 इतक्या आपल्या ह्या पोळ्या तयार होतात. तर बघा 5 इतकं आपल्या हे पुरणाचे उंडे तयार करून झाले. आता ना आपण हे बाजूला ठेवूयात आणि पोळी करायच्या तयारीला लागूयात. त्यासाठी खाली एखादा कापड टाकायचा कॉटनचा, म्हणजे आपला पोलीपाट ना हालत नाही. स्वच्छ असा पोलीपाट आणि बेलणं घ्यायचं आहे. बघा इथे आपण पुरण करूसपर्यंत का नाही आपली कणिकसुद्धा छान अशी भिजली गेलेली आहे. आता आपण उंडा करून घेणार आहोत. त्याच्यातलाच एक छोटा गोळा घ्यायचा. पूर्णापेक्षा कमी असा आपला कणकेचा गोळा असावा. थोडंसं सुकं पीठ ह्याच्यावरती भुरभरून आपण ह्याची पारी करून घेणार आहोत आणि आपण तयार केलेलं जे पुरण होतं का नाही त्याचा एक हुंडा ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत. हे असा पुरणाचा हुंडा किंवा गोळा म्हणू शकता. असं करून ठेवले की आपल्याला ना पारीमध्ये घेऊन लगेच ठेवता येतो आणि छान असा आपण उंडा करून घेणार आहोत. अगदी आपण पुरणपोळीला करतो ना तसंच करायचं आहे. आता वरचं जे टोक आहे ते तुम्ही तिथंच दुमडू शकता किंवा काढून बाजूला ठेवू शकता. आता बघा आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे सारण आहे किंवा ते पुरण आहे आपल्या सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे. आता याच्यावरती आपण थोडंसं सुकं पीठ भुरभरून ना पोळी लाटून घेणार आहोत. अलगद हाताने लाटायचे, आपल्याला जास्त जोरात लाटायचे नाही. पण एरवी काय करतो, चणा डाळ शिजवून त्याचं पुरण करतो. पण त्याच्यापेक्षा ना ही करायला पोळी अगदी सोपी आहे. म्हणजे डाळ शिजवायला नको, वाटायला नको, एकदम सोपी पद्धत आहे. म्हणजे कधी तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही ह्याची पुरणपोळी करू शकता. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण ना केळी आणतो तर ती जरा जास्त पिकली तर वरून जरा काळपट दिसतात, मग मुलं खायला नको म्हणतात. मग ती केळी फेकून न देताना तुम्ही ही अशी पोळी करू शकता, म्हणजे केळांचा वापर करून. आणि ना करायला एकदम सोपी आहे ही पुरणपोळी. ह्याच्यासाठी साहित्यसुद्धा तुम्हाला काही बाहेर आणायला लागत नाही. रवा आपल्या घरामध्ये असतो, गव्हाचं पीठ आपल्या घरामध्ये असतं. केळी वापरून तुम्ही ही पुरणपोळी करू शकता. कमीत कमी वेळामध्ये ह्या पुरणपोळी बनवून तयार होतात. बघा इथं छान एकसारखी सगळीकडं सारण पसरलेली इथं आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. आता आपण ही भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी गॅस चालू करून अगोदरच तवा गरम करायला ठेवला होता. याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलं, तुम्ही तेल घातलात तरीसुद्धा चालेल. आता आपण लाटून घेतलेली पुरणपोळी ह्याच्यामध्ये घालून ह्याला बघा वरतून थोडेसे असे छोटे छोटे बबल्स आले की आपल्याला ही पुरणपोळी पलटी करून घ्यायची आहे. आता तुम्ही इथं बघा पुरणपोळी कशी फुललेली आहे. मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी. बघू शकता छान टम्म फुगणारी आपली इथं पुरणपोळी बनून तयार होते. वरून थोडंसं इथं तेल लावलेलं आहे, तुम्ही तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल. बघा अगदी गुबगुबीत एक पुरणपोळी खाल्ली तरीसुद्धा बस होईल इतकी छान टम्म फुगणारी आपली पोळी तयार झाली. वरून दोन्ही बाजूने तेल लावायचं आणि ही पुरणपोळी आपण छान अशी भाजून घेणार आहोत. जिकडून हवा जाते असं वाटतंय आपल्याला तिथून थोडंसं उलथान दाबायचं, म्हणजे पोळी आपली पुन्हाही फुलली जाते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता बघा पोळीच्या दोन्ही बाजू छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखीन जरा खरपूस भाजलेली आवडत असेल पुरणपोळी तर आणखीन थोडीशी भाजू शकता. तर तुम्हाला आणखीन एक पुरणपोळी कशी करायची ते दाखवते. बघा एक छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, एक छोटीशी पारी करून घ्यायची. आपण पुरणाचा तर अगोदरच गोळा करून ठेवलेला होता, तो पुरणाचा गोळा घालून आपल्याला अशा पद्धतीने हा पॅक करून घ्यायचा आहे. वरून हवं तर तुम्ही एक्स्ट्राचं हे पीठ काढू शकता किंवा तिथंच दुमडला तरी चालेल. नंतर हाताने तुम्ही असं करू शकता, म्हणजे पुरण ना सगळीकडे पसरलं जाईल. थोडंसं सुकं पीठ भरून आपण हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घेणार आहोत. आता इथं पुरणपोळी मी लाटून घेते, तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, ह्याच्यात काही शंकाच नाही. बघा इथं अलगद हाताने छान अशी पुरणपोळी लाटून घेतली. आता आपण पुरणपोळी तव्यात घालून शेकून घेणार आहोत. बघा थोडीशी भाजली गेली अशी वाटली तरच आपल्याला पलटी करायची आणि वरून तेल लावून आपण ही भाजून घेणार आहोत. अगदी छान सगळ्या पोळ्या आपल्याला टम्म फुगणाऱ्या होतात, म्हणजे कुठलीच पोळी फुलली नाही अशी होत नाही. अगदी मला पलटी करायला येत नाहीत अशा ह्या पोळ्या आपल्या टम्म फुगल्या जातात. अगदी वेगळ्याच चवीच्या पौष्टिक अशा आपल्या हे पोळ्या बनवून तयार होतात. बरेच जण चणा डाळीची पुरणपोळीही खात नाहीत, मग तुम्ही ना एकदा नक्कीच ही केळ्याची पुरणपोळी करून बघा. ह्याच्या अगोदर मी वेगवेगळे ना पोळ्यांचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेत. मूग डाळीची पुरणपोळी, आज केळीची पुरणपोळी केली, गव्हाच्या पिठाची चणा डाळ वापरून पुरणपोळी, त्याचबरोबर रताळ्याची पुरणपोळी, असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच. यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, पाहू शकता. बघा आपण 5 उंडे केले होते का नाही, त्याच्यापासून इथं 5 आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार झाल्यात.
अगदी एक जरी पोळी खाल्लात तरी तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल बरं का. आता ही पोळी ना तुम्ही कोरडी खाऊ शकता, कारण केळीचा स्वतःचा असा फ्लेवर असतो. शिवाय दुधाबरोबर खाऊ शकता, अगदी असं तूप लावून जरी खाल्लात ना तरीसुद्धा खायला खूप छान लागते. मुलांच्या टिफिनला जरी ही पुरणपोळी दिलात ना तर अगदी दिवसभर नरम राहते बरं का. आणि वरून तर पुरणपोळी बघितलाच, आता तुम्हाला इथं मोडूनसुद्धा दाखवते. बघा अगदी छान सारंग कडेपर्यंत गेले आणि इथं पौष्टिक अशी आपली केळ्याची पुरणपोळी तयार झाली. नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा आपले व्हिडिओ करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरे का. मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.